दुसरा अजून एक मुद्दा आपण जसं आता रोहित शर्माबाबत बोललो, महेंद्रसिंग धोनीबाबत बोललो. आय-पी-एलच्या ट्रेंडनुसार हे ओल्ड जनरेशन झाले आणि आता बोल्ड जनरेशन ही सुद्धा टर्म आय-पी-एलमध्ये आहे. ओल्ड जनरेशन मधल्या आणखी एक खेळाडूच्या कामगिरीविषयी मी तुम्हाला विचारेल. विराट कोहली दोन्ही सामने जे आहेत सुरुवातीचे तो कॉन्फिडंट दिसलेला आहे. त्याला असं वाटतंय की विराट कोहली फॉर्ममध्ये आहे. काय वाटतं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये असणं आर-सी-बी साठी किती महत्वाचं आहे? सर्वात पहिलं म्हणजे त्याला हॅट्स ऑफ आहे. त्याचा जो फॉर्म कंटिन्यू राहण्याचं सर्वात मोठं जर हे असेल, आज संपूर्ण इंडियाला किंवा जगाला एक हं, मोठा मेसेज आहे. कुठल्याही मेसेज. यंगस्टरला एक मेसेज आहे आणि सीनियर क्रिकेटरना 30 क्रॉस केलेल्या लोकांनाही एक मेसेज आहे. यंगस्टरला हा मेसेज आहे, की कसा फिट राहावं माणसानी. फिटनेस चांगला ठेवला तर माणूस कितीपर्यंत स्ट्रेच करू शकतो किती आणि पर्यंत? किती चांगला फॉर्ममध्ये राहू शकतो याचं जिवंत उदाहरण विराट कोहली आहे. 30शी बरोबर. पार केलेल्या लोकांसाठी किंवा 35शी पार केलेल्या लोकांसाठी विराट कोहली पुन्हा एक एक्झाम्पल आहे, की तुम्ही फिटनेस चांगला ठेवला, तर तुम्ही किती फिट राहू शकता. हे एक जिवंत अगदी. उदाहरण आहे विराट कोहलीकडनं. तो एक त्याच्यामध्ये त्याचा जर बॅटिंगचा त्याची स्टाईल बघितली, त्याचा फॉर्म बघण्याचं बघितलं, तो व्हाईट बॉलचा किंग आहे. तो टेस्ट क्रिकेटर राईट. आहेच, तो ग्रेट प्लेयर आहे. पण म्हणतो ना, की व्हेन इट कम्स टू व्हाईट बॉल त्याच्यात अजून एक चेव येतो. तर त्याला त्याच्या चेव येण्यामध्ये मला असं वाटतं नेहमी एक लहान मूल दडलेलं आहे. तो दडले. एक खोडकर मूल दडलेलं आहे आणि त्याच्यामधली ती एनर्जी जी दिसते, ती एका लहान खोडकर मुलाची एनर्जी दिसते. त्याचे हावभाव बघितले, त्याचं रिएक्शन बघितले आणि तो रिएक्शन. गेम पूर्ण एन्जॉय करतोय. आणि म्हणूनच त्याचे फिटनेस, त्याचा ग्रेट फिटनेस त्याला तो क्रिकेटमध्ये नेतोय आणि त्याचं लहान मुलातलं खोडकर एक मूल हा त्याच्या त्या सगळ्या क्रिकेटमध्ये एक चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी त्याला प्रेरित करतं. आर-सी-बीच्या बाबतीत मी म्हणेल तर म्हणजे विराट कोहली सारखा एवढा महान खेळाडू त्या टीम मध्ये खेळतोय आणि त्या टीमचं नेतृत्व रजत पाटीदार करतोय. तर ही सिच्युएशन कशी असते म्हणजे एक खेळाडू म्हणून तुम्ही या दृष्टीने याकडे कसं पाहाल की एक तरुण खेळाडू एवढ्या ग्रेट एवढ्या एक्सपिरियन्स खेळाडूचं नेतृत्व करतोय, तो टीम मध्ये त्याचं लीड करतोय. अशा वेळेस टीम मधलं समतोल कसं असतं? काय होतं बऱ्याच वेळेला, ज्या वेळेला हे 18वं पर्व चालू आहे आय-पी-एलचं आणि बरोबर. विराट कोहली 18च्या 18 वर्ष खेळलाय. तर त्या 18 वर्षामध्ये त्यांनी जवळ-जवळ बऱ्याच वेळेला 10-15 वर्ष त्यांनी लीड केलंय. ह्या बरोबर. 10-15 वर्ष लीड करताना तो जगातला टॉप बॅट्समन असताना, खेळाडू असताना त्याने लीड केलंय. पण कुठेतरी एक मनामध्ये शल्य आहे, की माझ्या कॅप्टन्सीच्या अंडर मी एकदाही जिंकू शकलो नाही. आणि एवढा ग्रेट प्लेयर बरोबर. असून एका आय-पी-एलमध्ये त्याने 4 100 केले होते. एवढा बरोबर. परफॉर्मन्स करून सुद्धा ते जिंकू शकले नाहीत. हे शल्य जिंकू कुठेतरी शकलेले नेहमी नाही. मनामध्ये असतं. हे असताना आता तो ज्या स्टेजवर आहे, आता तो त्याच्या लास्ट फेजवर आहे त्याच्या करिअरच्या. तर त्याला वाटतं, की आता नको बस. कोणाला तरी यंगस्टरला आपण एक कोणाला तरी त्याची धुरा देऊया कर्णधार पदाची आणि त्याला मी सपोर्ट करतो. तर आता तो गेम पण एन्जॉय करतोय आणि तो एक मेंटॉर म्हणून, एक गुरु म्हणून त्याला हे करतोय. तर त्याच्यामध्ये तो खूप रिलॅक्स वाटतोय, की ती जबाबदारी बरोबर. पण नाहीये आणि तो एका यंगस्टरला हेल्प पण करतोय. आणि दडपण पण ह्या नाहीये तिथे. ह्या ह्या अँगलमधून रजत पाटीदारला खूप मोठा फायदा होणार आहे. कारण रजत पाटीदारला विराट कोहलीचं टेन्शन नाहीये, प्रेशर नाहीये. उलट तो एक स्वतः एक चांगला प्लेयर आहे रजत पाटीदार. पण त्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि त्याच्यावर कुठलंही म्हणजे उलट असं आहे, की नथिंग टू लूज मध्ये आहे रजत पाटीदार.